जय श्री कृष्ण मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत 2 नंबर मुलांकाबद्दल. जर तुमची जन्मतारीख 2/11/20 किंवा 29 आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. नंबर 2 पर्सनॅलिटीचा कारकग्रह आहेत चंद्रदेव. हे जलतत्वाशी बिलॉंग करतात, त्यामुळे यांचा स्वभाव एकदम कूल नेचर असतात, कूल माइंड, फ्लॉन्टिंग नेचर असतं. की चंद्र जसं कलेकलेने कमी जास्त होत जातो तसंच त्यांची 15 दिवसात 15 दिवसात त्यांचे इमोशनल स्टेटस चेंज होत जाते. काही कधी 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 त्यांची इमोशनल स्टेटस एकदम हाय पीकला असते, एकदम एक्साइटमेंट लेवलला बघायला मिळतात. तर पुढच्या 15 दिवसात ते एकदम निराशाजनक, एकदम माइंड डिस्टर्ब सेट माइंड बघायला मिळतात. माइंडच्या 2 स्थिती बघायला मिळतात. पर्सनॅलिटी नंबर 2 चे पर्सन जे असतात ते खूपच इमोशनल बघायला मिळतात. खूप सॉफ्ट स्पोकन असतात, इमोशनल असतात, एकदम सॉफ्ट हार्टेड बघायला मिळतात. त्यामुळे यांचा एक स्वभावाचा ड्रॉबॅक होतो, की कोणाला ते कधी नाही म्हणू शकत नाही. ऑफ टाईम इमोशनल डिसिजन्स घेतले जातात, पुढे जाऊन चुकीचे ठरू शकतात. पर्सनॅलिटी नंबर 2 चे पर्सन्स हे चांगले जोडीदार असतात. खूपच केअरिंग, लव्हिंग नेचर्स असतात. आर्टिस्टिक माइंड असतं, क्रिएटिव्ह माइंड माइंड त्यांचं बघायला मिळतं. त्यामुळे हे सिंगर, आर्टिस्ट, पोएट या क्षेत्रांमध्ये बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, अजय देवगण, ऍक्टर शाहरुख खान नंबर 2 ने रूल करतात. आताच्या कॉमेडीमध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे कपिल शर्मा, हे सुद्धा नंबर 2 ने रूल होतात. तर मराठी सिंगर अतुल गोगावले हे सुद्धा नंबर 2 ने रूल होतात. तर नंबर 2 चे पर्सन्स इमोशनल असतात, त्यामुळे ते कधी प्रॉपर डिसिजन घेऊ शकत नाही. डिसिजन मेकिंग त्यांच्यामध्ये नसते. मूड स्विंग्स कायम बघायला मिळतात. कधी कोणावर जलस होत नाहीत हे लोक. इमॅजिनेशन पॉवर यांची खूप चांगली असते, खूप कल्पनाशक्ती यांची खूप चांगली असते. प्रॉपर फायनल डिसिजन पर्यंत येऊ शकत नाहीत, कारण की त्यांच्यामध्ये असणारा इमोशनल डिस्टर्बन्स. त्यामुळे ह्यांना कायम सपोर्टची गरज असते. जर चांगला सपोर्ट चांगला जर गुरु मिळाला आयुष्यात, तर हे आयुष्यात खूप चांगले सक्सेस होऊ शकतात. आयुष्यात पैसा तर येतोच, पण तो पैशाचं प्लॅनिंग, प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ते कुठेतरी कमी पडतात. त्यामुळे त्यांना मग फायनान्शियल प्रॉब्लेम्स मध्ये फसून जातात. जर त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग जर प्रॉपर करून चालले तर त्यांना कधीच फायनान्शियल क्रायसिसचा सामना करावा लागणार नाही. फॅमिली ओरिएंटेड असतात. तर फॅमिलीमध्ये जर कोण नंबर 2 चा पर्सन असेल तर त्यांना नक्कीच सपोर्ट करा. तो फॅमिली धरून ठेवेल, तुमची फॅमिली तो कायम बांधून ठेवेल. त्यामुळे त्याला सपोर्ट करा, त्याला समजून घ्या. तुमच्यापैकी कोणाचा नंबर 2 मुलांक असेल तर तुम्ही नक्कीच आयुष्यात कोणाला तो गुरु बनवा, कोणाचा तरी सपोर्ट घ्या आयुष्यात. इमोशनल डिस्टर्बन्सेस टाळण्यासाठी किंवा तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढवण्यासाठी मेडिटेशन करा, योगा करा. नंबर 2 च्या पर्सनने कधी पाणी वाया घालवू नये. पाण्याची बचत करावी. पाणी कधी त्यांच्याकडून वेस्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत नक्कीच शेअर करा. राधे राधे.